काय म्हटली ती? किती छान वाटते. कसं काही कळलं असेल नात्र्यांना, आपल्या मनातलं असं सहज वाटून गेलं असेल. सासरा माझा गावी गेला, लवकर खपवी त्याला. सासू माझी जाच करते, लवकर निघ तिला. ननंद भारी बडबड करते, बोडकी कर ग तिला. नंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज येऊ दे त्याला. नवऱ्याला मारून आहुती देईन, मोकळीच कर ग मला. आणि एकटीच राहू दे मला भवानी आई. आता हे मागणं जे आपण पाहिलं व्यावहारिक दृष्टिकोनातून, घरातली सगळी लिस्ट आली समोर. पण नात्र्यांना काय म्हणायचंय आम्हाला कळलं नाही. नात्र्या म्हणतात की ती म्हणते ना की सासरा माझा गावी. सासरा म्हणजे कोण आहे तर व्यवहारातली व्यक्ती नाही. ती म्हणते सासरा म्हणजे कोण आहे तर तुमच्या माझ्यातला अहंकार आहे. सासू म्हणजे कोण आहे तर तिरस्काराची भावना आहे. ननंद नावाची तृष्णा आहे. तृष्णा. कामाजी नावाचा नंदव आहे. दोघांचं द्वेष नावाचं कार्ट आहे. अविवेक नावाचा नवरा आहे. ती म्हणते माझ्यातले हे सगळे जे काही दोष आहेत ना, ते दोष संपू दे आणि मला एकटीलाच राहू दे, की माझ्याकडून तुझ्या चरणाची अखंडितपणे सेवा करेल. आणि त्यासाठी माझं चित्त असं एकाग्र झालं.